काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न होता काय याचं स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी द्यावे असे आव्हान माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी दिले। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत। मग पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी कोणी जाहीर केली ते प्रदेशाध्यक्षांपेक्षा मोठे आहेत काय असा सवाल कय्यूम पटवेगार यांनी केलाय। काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कय्यूम पटवेगार, माजी महापौर किशोर शहा, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, अजित सूर्यवंशी, संजय कांबळे, शीतल लोंढे, विशाल पडुळकर आदींनी संयुक्तरित्या पत्रकार बैठक घेतली। काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला होता। यावर बोलताना संतोष पाटील म्हणाले, भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान असू शकतं, कारण पृथ्वीराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत भेट घेतली होती। एका युवा नेत्याने फेसबुकला पोस्ट देखील टाकली होती। शिवाय 10 ते 15 दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्रातील 2 भाजपचे बडे नेते त्यांच्या घरी जेवायला होते। जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसमध्ये फूट पाडायचे हे कारस्थान तर होते का, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असं आव्हान त्यांनी दिले। तर जयश्रीताई पाटील यांचा आदर असेल तर 2019ला दिलेला शब्द ओळखावा। नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेला शब्द ते पाळत नसतील तर जनतेला दिलेला शब्द ते काय पाळणार असा सवालही संतोष पाटील यांनी केलाय।